प्रभाग क्रमांक 10 मधून उच्च शिक्षित महिला उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी दर्शना चंद्रकांत आंग्रे निवडणुकीच्या रिंगणात। खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे सर्व प्रभागातील राजकीय पक्षातील तसेच अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 हा शहरातील महत्त्वाचा भाग मानला जातो। या मतदारसंघातून 3 नगरसेवक निवडून येणार आहेत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मागील अनेक वर्षापासून पाहिजे तसा विकास झाला नाही। त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी व जनतेच्या मनातील समस्या सोडवण्यासाठी आंग्रे परिवारातील सुपुत्री व हडप घराण्यांची सून असलेला उच्च शिक्षित सर्व गुण संपन्न आणि नव्या विचारांसोबत विकासाचा संकल्प घेऊन प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वसाधारण जागेतून महिला उमेदवार दर्शना चंद्रकांत आंग्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। त्यामुळे शिलफाटा प्रभाग क्रमांक 10 मधील रहिवाशांनी दर्शना यांना प्रथम पसंती दाखवली आहे। परिवर्तन विकास आघाडीमधून घड्याळ या चिन्हावर दर्शना आंग्रे निवडणूक लढविणार असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे, अशी सर्व प्रभागांमध्ये चर्चा सुरू आहे। वाढते शहरीकरण व नागरिकांच्या जाणून घेतलेल्या समस्या लक्षात घेता प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी या पॅनलला बहुमताने निवडून देण्याची विनंती यावेळी प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार दर्शना चंद्रकांत आंग्रे यांनी मतदारांना केली आहे। नमस्कार, माझं नाव दर्शना चंद्रकांत आंग्रे। मी आपल्या खोपोली भागातील खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून घड्याळ या चिन्हाने निवडणूक लढवत आहे। मतदारांनी यासाठी विजयी करावं कारण की आमच्या प्रभागामध्ये बरीच अपूर्ण कामे आहेत। बऱ्याच रस्त्यांची कामं बाकी आहेत, गटारांची कामं आहेत बाकी, तसेच बऱ्याच सामाजिक समस्या आहेत, त्यांच्या राजकीय समस्या आहेत, त्या आम्हाला सगळ्या दूर करायच्या आहेत। आणि बऱ्याच योजना राबवणं गरजेचं आहे, त्या सुद्धा पूर्ण करायच्या आहेत। बऱ्याच ठिकाणी डीसी नगर सारख्या रोडला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। पावसाचं पाणी वगैरे तिथे भरपूर साठतं, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरतं, त्याचं व्यवस्थापन नीट होत नाही। गटारांची हाईट वगैरे थोडी खूप कमी आहे, त्यामुळे सगळं पाणी बाहेर येतं आणि मग त्यांचा लोकांना त्रास होतो। त्यासाठी तीही कामे करायची आहेत। आणि तसेच हे आपलं शंकर मंदिर रोड, उमरजी पटेल नगर या रस्त्यांमध्ये पूर्ण म्हणजे अगदीच खराब रस्ते आहेत, म्हणजे तिथे चालणंही शक्य नाहीये, गाड्या जात नाहीत नीट। तिथले सुद्धा रस्त्यांची कामं करणं खूप गरजेचं आहे। आणि ही बरीच वर्ष झाली, 8-9 वर्ष झाली ही रस्त्यांची कामच होत नाहीत आणि ती कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत। तसेच यशवंत नगर सारखा एरिया जो अगदी स्लम एरिया आहे, तिथे तर अगदी म्हणजे काहीच पोचलेलं नाहीये म्हटलं तरी चालेल। तिकडे आम्हाला लाईटिंगच्या सुविधा, घरांच्या चांगल्या सुविधा, रस्ते, काँक्रिटीकरण किंवा मग पेवर ब्लॉक्स वगैरे या सुविधा पोचवायच्या आहेत। लहान मुलांच्या शाळा आहेत तिथे, अंगणवाडी वगैरे, त्याच्या सुधारणा करायच्या आहेत। अशी बरीचशी कामे आहेत लोकांची जी अपूर्ण आहेत। काही लोकांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पण त्या काही गरजा आहेत, त्याही पूर्ण होत नाही। त्यांना घरं मिळत नाहीत, टॉयलेट बाथरूमच्या संबंधित सुविधा आहेत, त्या सगळ्या दूर करायच्या आहेत। करेन की आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधून आमच्या परिवर्तन आघाडीला आपण बहुमतांनी विजयी करावे। माझ्यासोबत आणखीन 2 उमेदवार आहेत आणि तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील उमेदवार आहेत। अशा आमच्या 4ही उमेदवारांना आपण बहुमतांनी विजयी करावे अशी मी विनंती करेन। आमची निशाणी आहे घड्याळ आणि आपण आमच्या 4ही उमेदवारांना घड्याळ या बटनावरती मतदान करून बहुमतांनी विजयी करावे ही नम्र विनंती।